बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। विरोधी पक्षाकडून या योजनेवर टीका होत असताना आता केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत केलेलं विधान चर्चेत आलंय। गुंतवणूकदारांनी अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नये, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये उद्योगासंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात गुंतवणूकदारांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले, सरकार हे विष कन्या असतं, मग ते सरकार कोणाचंही असू द्या, ज्यांच्यासोबत जातं त्यांना ते बुडवतं। त्यामुळे गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवावं। तुम्ही सरकारच्या भरवशावर राहू नका। तुम्हाला सरकारकडून अनुदान घ्यायचं आहे तर घ्या, अनुदान घ्यायला काहीच हरकत नाही, मात्र अनुदान मिळेल की नाही याची काही शाश्वती नसते। नितीन गडकरी पुढे म्हणाले की मला एकाने विचारलं की 450 कोटी रुपयांचं अनुदान आलंय, पण ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करा, कारण काही भरोसा नाही। ते म्हणाले पैसे मिळणार की नाही? मी म्हटलं जेव्हा येतील तेव्हा मिळतील। ते म्हणाले अनुदानाचे पैसे मिळतील का? मी म्हणालो याची शाश्वती नाही, कारण लाडक्या बहीण योजनेलाही पैसा द्यावा लागतो असं विधान नितीन गडकरी यांनी केलंय। त्यांच्या या विधानाची आता चांगलीच चर्चा होतीये। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या एका पिकअपने जोराची धडक दिली। सोमवारी सकाळी 11:30 वाजता चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर हा अपघात झाला। सुदैवानं या अपघातात संजना जाधव थोडक्यात बचावल्या आहेत। मिळालेली माहिती अशी की संजना जाधव आपल्या 4 कार्यकर्त्यांसोबत कन्नड तालुक्यातील बनवटी सर्कलमधील वरठाणे या ठिकाणी आपल्या 4 चाकीने जात होत्या। चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ आल्यानंतर समोरून आलेल्या पिकअपने संजना यांच्या गाडीला समोरून चालकाच्या बाजूने जोराची धडक दिली। सुदैवाने या अपघातात संजना जाधव, बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांना कोणतीही इजा झाली नाही। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी नागरिकांनी पळून जाणाऱ्या पिकअपला अडवत चालकाला पकडले। माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्या गाडीला धडक दिलेल्या पिकअपचा चालक हा गांजा ओढून आणि दारू पिऊन गाडी चालवत होता अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक अपघातस्थळी आले। नागरिकांनी पिकअप अडवत चालकाला बाहेर ओढलं आणि चांगला चोप दिला। हिजबुल्ला प्रमुखाच्या मृत्यूनंतर जगभरात निदर्शनं होत आहेत। नसरअल्लाच्या मृत्यूवरून भारतातही काही ठिकाणी निदर्शनं झाली। रविवारी रात्री लखनौमध्ये शिया समुदायाचे 10,000 लोक रस्त्यावर उतरले। लोकांनी 1 किलोमीटरचा कॅन्डल मार्च काढला। या निदर्शनात महिला आणि लहान मुलंही सहभागी झाली होती। आंदोलकांनी घरांवर काळे झेंडे लावले। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे पोस्टर जाळले आणि घोषणाबाजी केली। मजलिस वाचल्यानंतर त्यांनी नसरअल्लाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला। शिया समुदायाने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय। सुलतानपूरमध्येही शिया समाजाच्या लोकांनी निदर्शनं केली। हसन नसरुल्ला जिंदाबाद, अमेरिकेला आग लावा अशा घोषणा देण्यात आल्या। हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्ला याच्या हत्येविरोधात पाकिस्तानात रविवारी कराचीमध्ये निदर्शनं करण्यात आली। सीएनएच्या म्हणण्यानुसार जमाव अचानक हिंसक झाला। त्याला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या। त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली। यामध्ये काही पोलीस जखमी झाले। रिपोर्टनुसार जमाव कराचीतील अमेरिकन दूतावासाकडे जाऊ लागला, ज्याला रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली। या रॅलीचं नेतृत्व पाकिस्तानातील शिया इस्लामिक राजकीय संघटना मजलिस वाहदत ए मुस्लिमीन करत होते। त्यांचा जमाव शांतताप्रिय असल्याचं MWने म्हटलं आहे। MWMने म्हटलंय। त्याचवेळी कराची पोलिसांनी सांगितलं की रॅली आपल्या नियोजित मार्गावरून हटली आणि अमेरिकन दूतावासाच्या दिशेने जाऊ लागली, ज्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। वृत्तानुसार नसरअल्ला यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या इतर भागातही रॅली काढण्यात आल्या। राज्य सरकारने महिलांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक जण गैरव्यवहार करून पैसे हडपण्याचे प्रकार समोर येत आहेत।
सातारा अकोला जिल्ह्यातील प्रकरणं ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यात देखील त्यापेक्षा वेगळा प्रकार समोर आलाय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका CSC केंद्र चालकाने आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणीचे सुमारे 3 लाख रुपये हडप केलेत। हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिलेत। आपलं बिंग फुटताच केंद्र चालक फरार झालाय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील CSC केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना महिलांच्या आधार कार्डसोबत छेडछाड केली। पोर्टलवर महिलांचे आधार कार्ड नंबर टाकण्याऐवजी त्याच्या पतीचे आधार कार्ड नंबर टाकले। त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आणि इतर योजनांचे पैसे आलेत असे सांगून त्याने अनेकांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक जमा करून घेतले। याच कागदपत्रांच्या आधाराने त्यांनी महिलांच्या खात्यात आलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर आल्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आलेत असं सांगून त्या केंद्र चालकाने पुरुषांचे अंगठे घेतले। त्यानंतर बँकेत जमा झालेली रक्कम काढून घेतली। दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊ यांनी सांगितलं की या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। या गैरव्यवहारात कोण कोण सहभागी आहेत ते चौकशी झाल्यानंतर समोर येतील। संबंधित CSC केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। सरकारी शाळेमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात। मात्र या गणवेशाचे दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केलाय। या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्याचा गणवेशातील फोटो पोस्ट केलाय। तसंच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। या चिमुकल्याने घातलेला गणवेश पाहता महाराष्ट्रातील त्रांगड्या सरकारची दशा दिसून येत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। पहिल्याची बाई दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला, ही काही विद्यार्थ्यांची चेष्टा सुरू आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। विद्यार्थी हा प्रयोगशाळेत जात प्रयोग करत असतो, मात्र इथं विद्यार्थ्यांचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय। शालेय विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट 2024 पर्यंत गणवेश वाटले जाणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता। मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत। त्यामुळे विरोधकांच्या वतीनं राज्य सरकारवर आधीच टीका केली जात होती। आता जे गणवेश वाटण्यात आले त्याच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। त्यामुळे आता या संदर्भात राज्य सरकार काय स्पष्टीकरण देणार हे पाहावं लागेल। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मोदींवरील वक्तव्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी निशाणा साधला। शहा म्हणाले, काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपेक्षा अधिक लज्जास्पद विधान केलं। ते अनेक वर्ष जगावेत आणि 2047 पर्यंत विकसित भारत पाहावा अशी आमची प्रार्थना आहे। कठुआ येथील रॅली दरम्यान 83 वर्षीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती खालावली होती। नंतर ते परतले आणि म्हणाले की मोदींना हटवल्याशिवाय मी जिवंत राहीन। 29 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष खरगे मंचावरच बेशुद्ध पडले होते। 28 सप्टेंबर रोजी कठुआ इथं मारल्या गेलेल्या कॉन्स्टेबलला श्रद्धांजली वाहताना खरगे यांची प्रकृती खालावली होती। भाषण करताना खरगे यांचा आवाज क्षीण झाला आणि ते अचानक बेशुद्ध झाले। त्यामुळे गर्दीत गोंधळ उडाला। मंचावर उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना आधार देऊन बसवलं। यानंतर त्यांचं बोलणं बंद झालं। बरे झाल्यानंतर खरगे पुन्हा स्टेजवर आले आणि म्हणाले, मी 83 वर्षाचा आहे, पण मी इतक्या लवकर मरणार नाही। जोपर्यंत मोदींना हटवणार नाही तोपर्यंत मी जिवंत राहीन। मी तुमचं ऐकत राहीन। जम्मू काश्मीर पूर्ण राज्यतत्वासाठी वकिली करणं सुरू ठेवेन। नागपूरच्या दौऱ्यात भाजपच्या अहमद शहा अब्दाली यांनी बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपवण्याचा कानमंत्र दिला। पण उद्धव ठाकरेला जनतेशिवाय कुणीही संपवू शकत नाही। हिम्मत असेल तर विधानसभेत खुलेआम येऊन शिवसेना संपवून दाखवा असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळमेश्वर इथं दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झालं। त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते। अमित शहा शरद पवार आणि मला संपवण्यासाठी निघाले आहेत। नागपुरात बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवण्याचे निर्देश दिले। उद्धव ठाकरेला फक्त जनताच संपवू शकते,
हा लढा माझा, शरद पवार आणि महाविकास आघाडीचा नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा आहे, असं ठाकरे यांनी सुनावलं. अफजल खानासारखा यांचा राजकारणातील कोथळा वाघनखांनी बाहेर काढू, असं ठाकरे म्हणाले. 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच मालवण येथील छत्रपतींचा पुतळा कोसळला, त्यातही पैसे खाल्ले. आघाडीतील घटक पक्षांना झुंजवत ठेवून मुख्य शहरातील मोक्याचे, भूखंडाचे, श्रीखंड, बावनकुळेंसारखे लोक खातायत. आमच्यामधील हिंदुत्व हे साधू संतांचं आहे. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आम्ही हर हर महादेव म्हणणारे आहोत. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता, पण औरंगजेबाचे पाय चाटत होता. तसंच गद्दार आपल्याकडून तिकडे गेले. गद्दारांनीच घात केला. त्याही काळात मिर्झा राजा प्रचंड समुद्रासारखे सैनिक घेऊन आला होता. या राजाचा जीव सिंहासनात नाही तर रयतेत अडकलेला आहे हे त्याला कळलं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात न लावणारा हा राजा आहे हे त्याला माहीत होतं, असंही ते म्हणाले. नागपूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे अमरावती जिल्ह्यात अचलपूरला जाण्यासाठी दुपारी नागपूरला विमानाने पोहोचले. राणे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिसताच शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी राणे यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढलं आणि गाडीमध्ये बसून रवाना केलं. अचलपूरला आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने नितेश राणे रविवारी दुपारी नागपुरात पोहोचले. दरम्यान कळमेश्वर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले होते. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असलेले नितेश राणे विमानतळावरच्या बाहेर येत असल्याचं कळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. नितेश राणे यांच्या स्वागतासाठी केवळ 10 ते 12 कार्यकर्ते बाहेर उभे होते. राणे बाहेर येत असताना पोलिसांनी त्यांना प्रारंभी आतमध्ये थांबण्यास सांगितलं, परंतु शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्यानं पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता राणे यांना दुसऱ्या मार्गाने बाहेर काढण्यासाठी नियोजन केलं. मात्र शिवसैनिकांना माहिती पडताच शेकडो शिवसैनिक त्या प्रवेशद्वाराकडे धावले आणि तिथं जाऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात राणे यांना विमानतळाच्या बाहेर काढलं आणि गाडीमध्ये बसून विमानतळावरून रवाना केलं.